NTPC लिमिटेड इंजिनियर रिक्रुटमेंट 2026. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून एका शानदार करिअरच्या शोधात असणाऱ्या सर्वांसाठी ही एक खरंच खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर या एक्सप्लेनरमध्ये आपण या भरती प्रक्रियेचा प्रत्येक बारकावा अगदी सोप्या पद्धतीने डिकोड करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरू करूया. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये प्रामुख्याने 4 महत्त्वाच्या गोष्टींवर आपण फोकस करणार आहोत. पहिली म्हणजे NTPC मधील ही मोठी संधी नेमकी काय आहे. दुसरं म्हणजे यासाठी कोण अर्ज करू शकतं. तिसरं म्हणजे पगार आणि निवड प्रक्रिया कशी असेल. आणि सर्वात शेवटी आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा. तर आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. NTPC मधील ही बिग ऑपॉर्च्युनिटी म्हणजेच नेमकी काय संधी आहे ते पाहूया. बघा, जाहिरात क्रमांक 06A/26 अंतर्गत आलेली ही काही साधीसुधी भरती नाहीये, तर संपूर्ण देशभरात राबवली जाणारी ही एक खूप व्यापक प्रक्रिया आहे. यात इंजिनियर, कॉन्ट्रॅक्ट्स अँड मटेरियल्स या अत्यंत प्रतिष्ठित पदासाठी होतकरू उमेदवारांचा शोध सुरू आहे. आणि हो, हे ऑल इंडिया लोकेशनचं पद असल्यामुळे देशात कुठेही वेगवेगळ्या मेगा प्रकल्पांवर काम करण्याची एक भारी संधी यात मिळणार आहे. करिअरच्या सुरुवातीलाच असा नॅशनल लेव्हलचा अनुभव मिळणं म्हणजे एक प्रकारे जॅकपॉटच आहे. आता इथे एक आकडा खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे 25. देशभरात या विशिष्ट पदासाठी नेमक्या 25 जागा जाहीर झाल्या आहेत. साहजिकच असा विचार येऊ शकतो की हा आकडा लहान आहे, पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हे पद खूप उच्च दर्जाचं असल्यामुळे स्पर्धा तगडी असणारच आहे. पण जर योग्य आणि अचूक तयारी असेल तर या 25 मध्ये एक जागा पक्की करणं नक्कीच शक्य आहे. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे. हू कॅन अप्लाय? म्हणजेच या पदासाठी नेमका अर्ज कोण करू शकतं. सर्वात पहिली आणि बेसिक अट आहे शिक्षणाची. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची BE किंवा BTech ही इंजिनिअरिंगची पदवी हातात असणं इथे मस्ट आहे. हा एक असा पाया आहे ज्याशिवाय या प्रक्रियेत पुढे जाताच येणार नाही. आणि हो, ही पदवी सुद्धा कोणत्याही शाखेत चालणार नाही बरं का. यासाठी ठराविक 6 शाखा निश्चित केल्या आहेत. त्या म्हणजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि प्रोडक्शन. जर पदवी यापैकी एका शाखेतून असेल तरच एलिजिबिलिटी किंवा पात्रता सिद्ध होते. पण इथे एक भारी बोनस ॲडव्हान्टेज सुद्धा आहे. जर इंजिनिअरिंग सोबतच सप्लाय चेन किंवा मटेरियल्स मॅनेजमेंटमध्ये MBA पूर्ण केलेलं असेल तर या भरती प्रक्रियेत निश्चितच जास्तीचं प्राधान्य मिळू शकतं. थोडक्यात सांगायचं तर हे जास्तीचं ज्ञान या कठीण स्पर्धेत एक पाऊल पुढे राहायला नक्कीच मदत करेल. आता वयाचा विचार करूया. जनरल कॅटेगरीसाठी म्हणजेच सामान्य प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 32 वर्षे ठेवण्यात आली आहे. याचाच अर्थ अर्ज करताना वय 32च्या पुढे नसावं. अर्थात सरकारी नियमानुसार आरक्षित प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत जी नेहमीची सूट असते ती इथेही लागू राहणारच आहे. चला आता तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया. सॅलरी अँड सिलेक्शन प्रोसेस म्हणजेच पगार आणि निवड प्रक्रिया नेमकी कशी काम करेल ते समजून घेऊया. कोणत्याही जॉबमध्ये सर्वात आकर्षक मुद्दा कोणता असतो? अर्थातच त्यातून मिळणारे आर्थिक फायदे. हे पद अत्यंत उत्तम अशा E2 ग्रेड अंतर्गत येतं आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजेच PSU क्षेत्रात E2 ग्रेड हे अत्यंत प्रतिष्ठित आणि बक्कळ आर्थिक मोबदला देणारं मानलं जातं. NTPC सारख्या नवरत्न कंपनीत काम करण्याची संधी मिळणं म्हणजे फक्त एक नोकरी मिळवणं नाही, तर एका सुरक्षित आणि सन्माननीय करिअरची भक्कम सुरुवात करणं आहे. आणि या E2 ग्रेडचा खिशात पडणारा नेमका अर्थ काय? तर दरमहा 50,000 ते 1,60,000 रुपयांच्या घरात मिळणारा भरघोस पगार. कोणत्याही इंजिनिअरसाठी हा एक खूप मोठा फायनान्शियल माइलस्टोन असू शकतो. यासोबतच PSU मध्ये मिळणारे इतर सगळे भत्ते आणि नोकरीची सुरक्षितता लक्षात घेतली तर हे पॅकेज खरोखरच एकदम जबरदस्त आहे. पण एवढं भारी पॅकेज मिळवायचं तर मेहनती तशीच करावी लागेल. यासाठी एक त्रिस्तरीय म्हणजेच 3 टप्प्यांची सिलेक्शन प्रोसेस पार करावी लागेल. सर्वात आधी शॉर्टलिस्टिंग, जिथे आलेल्या अर्जांची छाननी होईल आणि इथे काही वेळा पूर्व अनुभवाला प्राधान्य दिलं जाऊ शकतं. त्यानंतर शॉर्टलिस्ट झालेल्यांची लेखी परीक्षा किंवा कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल. आणि हा अडथळा पार केल्यावर फायनल राऊंड असेल तो म्हणजे मुलाखतीचा. हे तिन्ही टप्पे यशस्वीपणे क्लिअर केल्यावरच अंतिम निवड पक्की होईल. सगळी माहिती तर मिळाली, पण आता आपला शेवटचा आणि सर्वात प्रॅक्टिकल टप्पा हाऊ टू अप्लाय म्हणजेच अर्ज नेमका कसा करायचा. वेळापत्रकाच्या बाबतीत एकदम अलर्ट राहायला हवं. 11 मे 2026लाच अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आज 12 मेला ही ॲप्लिकेशन विंडो पूर्णपणे ओपन आहे. महत्त्वाची तारीख आहे 25 मे 2026. ही फायनल डेडलाईन आहे.
त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करणं सर्वात शहाणपणाचं ठरेल. हा अर्ज करण्यासाठी अगदी सोप्या अशा 5 पायऱ्या फॉलो करायच्या आहेत. सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटवर जाऊन लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तिथे असलेलं नोटिफिकेशन अगदी लक्ष देऊन वाचा. मग ऑनलाईन फॉर्ममध्ये स्वतःची माहिती अचूक भरा. चौथे, जे काही लागतील ती सगळी महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करा. आणि सर्वात शेवटी फॉर्म सबमिट करून त्याची एक प्रिंट नक्की काढून ठेवा. अगदी सोपं आहे. तर शेवटी एकच मोठा प्रश्न उरतो. NTPCमधील ही E2 ग्रेड लेव्हलची भन्नाट संधी एका समर्पित इंजिनिअरच्या करिअरमधली सर्वात मोठी आणि ऐतिहासिक झेप ठरू शकेल का? जे लोक या आव्हानासाठी सज्ज आहेत त्यांच्यासाठी हा महामार्ग आता पूर्णपणे खुला आहे. याच एका पॉझिटिव्ह विचारासोबत आजचं हे एक्सप्लेनर आपण इथेच थांबूया. नवीन गोष्टी शिकत रहा आणि प्रगती करत रहा.